हे गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर आज दिवसाची सकाळ सुरुवात चांगल्या अशा ठिकाणी आपल्या शेतातून होत आहे आणि मस्त ऊन वगैरे पडलं इकडं. आणि जे काही मी काल परवा 2-3 दिवसापासून जे काही मी करत होतो वैरण मारायचं ते सगळं ते दाखवतो, किती झालं आहे किती नाही सगळं. तर इकडे सगळं वैरण होतं पूर्ण काल परवा. मग काल सगळं इथलं वैरण नेऊन तिकडे नेऊन ठेवलं आहे सगळं. आणि आज जे काय वैरण राहिलं होतं ते मारायचं ते तिथं मारलं आहे वैरण. ते मारून आता सगळं ती पेंड्या पण बांधून ठेवल्या पप्पाने सकाळी, ते दाखवतो. आणि उद्या काय नाही, सगळं कणीस वगैरे गोळा करायचं आहे सकाळी. आणि परवा 2-3 दिवसात परत त्याचं रास पण करून टाकायचं आहे लवकर. आणि हे आहे पेंडी बांधले पप्पा सगळे असं. ते अजून थोडे उद्या 1-10 मिनिट मी भाऊ पप्पा जर तिघं मिळून गोळा करून तिथं नेऊन ठेवलो की झालं. मग सगळं असं झालं, सगळं मोकळं झालं पूर्ण. इथं आधी सगळं फुल मका होता आणि आता सगळं मोकळं झालं आहे पूर्ण. आणि उद्या सगळं कणीस पण गोळा करायचं आहे. आणि त्यातलं ते बनी वगैरे ते दिसत असेल इथून तिथं रचलं आहे ते सगळं इथलं नेऊन मग आता तिथं जाऊ आपण साईडला. आता तर इथं थोडंसं वैरण होतं ते एवढं इथं आणि इकडं थोडंसं होतं साईडला. मग ते एवढंच इथं पेंडी बांधून साईडला ठेवलं. ही एकच इकडे साईडला आहे आणि बाकी सगळे तिकडे येते. आता चाललो आहे पण तिकडे ते आपलं ते बनी कसं रचलं आहे ते दाखवण्यासाठी. आता मी पण 15-20 मिनटात जनावर वगैरे सोडणार आहे. झालं आहे माझं पण सगळं काम घरातलं. आता इकडं आज वर घेऊन जायचं जनावरांना. मग 1 तास 2 तास टाकायचं, परत घरी येऊन यायचं. तर आपलं बनी असं रचलं इथं साईडला. तिथलं आणून सगळं इकडे साईडला ठेवलं होतं आम्ही आधी इथं. ते सगळं अजून कचरा पण पडला इकडे साईडला इथं. आणि आपलं घर इथंच आहे मागं, घराच्या बरोबर मागच्या साईडला इथं रचलं आहे बनी. आणि ते पिल्लूला पण इथे एका साईडला बांधले तिकडं. आणि ते जनावरं तिकडे खाली बांधलेत वाटतं. तिकडं खाली बांधलेत. मग इथे बाहेर रचलं आहे साईडला. आणि इकडे सगळं टाकलं होतं काल. आता सगळं मोकळं झालं आहे पूर्ण. मला वाटलं होतं ह्याच्यावरच असतील पप्पा अजून, पण नाही, पप्पा इकडे साईडला रचलेत. म्हणजे एवढं अजून आहे अंतर गॅप आहे मध्ये. आता आपण जनावरं वगैरे घेऊन जायचं आहे वर. आता मी चाललो आहे खाली मोटर चालू करायला. पाणी वगैरे भरून घ्यायचं आहे, चावी पण घेतलं आहे. आता चाललो आहे खाली मोटर चालू करायला. तर इथं आलो डब्याजवळ. आता चालू करतो मोटर. किती दिवसातून मोटर चालू करायला आहे आज मी. हे झालं चालू आपलं मोटर. तर आता आपण जायचं परत घराकडे पाणी वगैरे भरून घेण्यासाठी. तर आता मी सध्याला परत खाली आलो आहे जनावरांना वगैरे घेऊन इकडे पाणी पाजवण्यासाठी. याला इथं पाण्यात पडले ते. आणि अजून एक दाखवतो पाण्यात काय आहे. हे काय आहे कसलं मोठं आहे काय पाण्यामध्ये. काय असं करायला इकडे एकदा तिकडे एकदा झोपेत वाटतं. ते मोठं आहे पाणी आहे वा. आणि पाणी पण जरा आहे बऱ्यापैकी स्वच्छ, जरा घाण पण. ही एक दिसली, अजून आत किती असतील काय. आणि बारकी मासे पण येतात. तर आता त्यांना थोडं वगैरे चारलंय आणि त्यांना बांधलंय पण त्या तिथं झाडाखाली. आणि आता आलोय मी घराकडे. आता वाजलेत 1:30. आणि मगाशी म्हणजे सकाळी मम्मी मोटर चालू केली ते काय पाणी वगैरे भरून घेतलंय ना. अजून आहे इकडं हे सगळं भरलं आहे अजून त्या तिथंपर्यंत. आणि इथं पप्पाही बांधलं आहे सकाळी, कारण पाणी इकडे खाली जाऊ नये म्हणून. कारण इकडे घास गवतलं पाणी कमी पडालं आहे, वाळालं आहे, त्यामुळे इकडं पाणी सोडलं यायला सगळं. तर आता मी संध्याकाळच्या टायमाला परत वर आलो आहे यांना घेऊन. याला आणि त्याला मी इथं सोडलं तर तिकडे गेलं ते योगेश बाई. ह्यांच्याबरोबर असते म्हणजे जास्त असते. यांचा सिक्युरिटी गार्ड आहे तो इथं उभारला आहे पुढे. आणि आता काय संध्याकाळच्या टायमाला उकडायला यायचं कसं काय माहीत. काय पाऊस पण ये ना 2-3 दिवस झालं. आणि वातावरण पण असं आहे. ओय मका कणीस खात आहे बघ साईडला गेल्यावर जरा. आता एक सध्याला तोंडात धरलं आहे ते. मगाशी एक खाल्लं आहे त्या तिथं साईडला. आता अजून धरायचं प्लॅन करायला आहे पण मी आहे की धरू देत नाही. आता परत तिकडच्या साईडला वळालं तसंच करून बारीक सरत आहे तिकडच्या साईडला. आलं हट. नुसतं कणीस खायला बघतोय. तर आता मी चाललोय घराकडे. नॉर्मल अंधार पण होत चाललाय. आणि आता निघालोय मी घराकडे. जरा उशीर पण झालाय आजचं. आणि हे अजून खायलेत ही आणि ते डोगेश भाई तिकडे गेलाय. आणि पुढे आपलं घर आहे. आणि आज 2-3 दिवस झालं जे काही काम केलं ते इथं मक्याचं. तर आता निघालोय घराकडे.